शिस्तप्रिय आणि तडजोड न करणाऱ्या प्रशासकीय शैलीमुळे ते नेहमी चर्चेमध्ये राहिलेत. 2005च्या तुकडीचे IAS अधिकारी गेल्या 21 वर्षात तब्बल 24 वेळा त्यांची बदली झाली. भ्रष्टाचार विरोधामध्ये ठाम भूमिका आणि शिस्तप्रिय कारभारामुळे अनेक पदांवरती त्यांचा कार्यकाळ हा अल्प राहिलाय, तरी त्यांनी प्रत्येक ठिकाणी ठसा हा उमटवलाय. प्रशासनामधील पारदर्शकता आणि काटेकोर अंमलबजावणी ही त्यांची ओळख बनली. राज्यामधील विविध महत्त्वाच्या विभागामध्ये त्यांनी आपलं काम पाहिलंय. कारकीर्द आणि सततच्या बदल्यांनी त्यांची गाजली आहे. नियमांचं काटेकोर पालन आणि गैरव्यवहारांवरती कठोर कारवाई यामुळे त्यांना राजकीय व प्रशासकीय दबावालाही सामोरं जावं लागलं. अनेक ठिकाणी त्यांचा कार्यकाळ हा वर्षभरापेक्षाही कमी राहिलाय, तरीही त्यांनी घेतलेले निर्णय आणि राबवलेल्या सुधारणा दीर्घकाळ चर्चेत राहिलेत. आरोग्य, कृषी, परिवहन, पाणी पुरवठा, नियोजन, आदिवासी विकास अशा विविध क्षेत्रात काम त्यांनी केले. सप्टेंबर 2022 त्यांनी अनेक आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक म्हणून त्यांनी जबाबदारीही सांभाळली. कृषी व पशुसंवर्धन खात्याचं सचिव म्हणून काम पाहिलं. याशिवाय मराठी भाषा विभाग आणि असंघटित कामगार विभागामध्ये त्यांची भूमिका त्यांनी बजावली. नाशिक, नवी मुंबई, नागपूर महापालिकांमध्ये आयुक्त म्हणून त्यांनी काम करताना आर्थिक शिस्त आणि पारदर्शकतेवरती भर दिला आहे. नागपूर महापालिकेमध्ये त्यांचा कार्यकाळ हा कठोर निर्णयांमुळे वादग्रस्त ठरला. पुण्यात PMPLचे प्रमुख म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. या सर्व पदांवरती त्यांनी प्रशासन आणि कार्यक्षम करण्यावरती त्यांनी लक्ष केंद्रित केले.